नता जोशी 1983 सालापासून म्हणजे सावरकरांच्या जन्मशताब्दी वर्षापासून मी माझ्या शाहिरी कार्यक्रमांना सुरुवात केली। नमन वीरतेला या नावाने माझे शाहिरी कार्यक्रम गेले 43 वर्ष मी देशात आणि परदेशात 1075 कार्यक्रमांचं यशस्वी सादरीकरण केले। त्यात दुबई, अबुधाबी बाबासाहेब पुरंदऱ्यांबरोबर, लंडनमध्ये महाराष्ट्र मंडळात, तसंच मॉरिशसच्या शिवाजी महाराजांच्या अर्धपुतळा अनावरण प्रसंगी आणि कोविड काळात कुवेत महाराष्ट्र मंडळ वगैरे इत्यादी काही ऑनलाईन कार्यक्रम पण। रायगडावर शाहिरी रात्र ह्या कार्यक्रमात आमंत्रित केलेली मी एकमेव महिला शाहीर होते। तर आता आज केवळ हौशी खातर मी भजन म्हणण्याचा प्रयत्न करणार आहे। पोवाड्याशिवाय आणि वीरगीतांशिवाय, सावरकरांच्या लोकांपर्यंत न पोचणारी गीतं आणि विविध वीरांचे पोवाडे याच्याशिवाय मी ही गाणी गायली ती फक्त घरातच। आज आणि हे गाणं झाल्यावर त्यापेक्षा मी पोवाड्याचं कडवं म्हणून टाकलं। गोड मानून घ्या। मी स्वातंत्र्यवीर सावरकरांचे धाकटे बंधू डॉक्टर नारायणराव सावरकर यांची नात आहे आणि दरवर्षी अंदमानला पण मी प्रत्येक कुठल्या ना कुठल्या आपल्या प्रवासी कंपन्या असतात त्यांच्याबरोबर जात असते आणि अंदमानमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर ज्या खोलीत त्यांना 1911 ते 1921 पर्यंत ठेवलं होतं त्या खोलीत जाऊन तिथे त्यांनी जी 6000 ओळींचं कमला महाकाव्य लिहिलं, तसंच अनेक काव्यरचना केल्या। हातात लेखनाचं साहित्य नसताना केवळ एका बाभळीच्या अणकुचीदार काट्यांनी किंवा दगडाच्या टोकांनी भिंतीवर कोरून जी गाणी रचली आणि ती मुखोद्गत करून इथल्या महासंगणकात साठवली आणि बाहेर येऊन नंतर त्याचं प्रकाशन केलं। त्या गाण्यांपैकी जगन्नाथाचा रथोत्सव हे गाणं मी त्या खोलीत सादर करते आणि इतर ठिकाणी माझा बाकीचा शाहिरी कार्यक्रम असतो। आणि आता हे अव्याहतपणे हे 43 वर्ष आता या कार्यक्रमांना पूर्ण झालेली आहे आणि खूप छोट्या छोट्या खेड्यापाड्यातून आणि मोठ्या मोठ्या शहरातून सगळीकडे या कार्यक्रमांचं सादरीकरण होतही होतं। आणि आता गेलं वर्षभर मी दापोलीत आली आहे, इथेही आता मी या कार्यक्रमांचं सादरीकरण चालू झालंय। त्यातला पहिला कार्यक्रम एकनाथ षष्ठीला एकनाथांच्या मंदिरात हरणईला झाला आणि त्याच्यानंतर हिंदुत्व या विषयावर भाषण करण्यासाठी पण हरणईकरांनी मग आमंत्रित केलं होतं। सावरकरांचं हिंदू एकता गीत हे गाऊन भाषण केलं होतं। तर आता भजनाकडे वळते।